ठाण्यामध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम यांची निवड झालेली आहे। शिवसेना नगरसेवकांची बैठकीमध्ये गटनेतेपदाची निवड करण्यात आली। उद्या कोकण भवन इथे गट स्थापनेसाठी ते सगळे जाणार आहेत। नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची पहिली बैठक होती। त्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या विजयाचे किमयागार की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला असे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत केला आणि गटनेता म्हणून आमच्या पक्षाचा पवन कदम यांची नेमणूक आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे, जाहीर झालेली आहे आणि त्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या 9 नगरसेवकांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक राजन केणी साहेबांनी सूचक म्हणून नजीब मुल्ला साहेब यांना गटनेतेपदी निवड करावी अशा प्रकारचा ठराव मांडला। तर या सगळ्या संदर्भात नजीब मुल्ला यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे, बघूया। नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक आयोजित करण्यात आली। पुढच्या वाटचालीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक राजनभाई केणी साहेबांनी माझा नावाची सूचक म्हणून त्यांनी नाव दिलं आणि ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाईंनी त्याचं अनुमोदन केलं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांनी एकमताने गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची आज महापालिकेतील माझी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेची लॉटरी उद्या घोषित होणार आहे।